या ठिकाणी संपन्न झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदाची सूचना माननीय श्री श्रीकांतजी अमृते ब्राह्मणवाडे यांना विनंती करतो, त्यांनी अध्यक्षपदाची सूचना या ठिकाणी करावी. अखिल विश्व महानुभाव भोपे पुजारी समाज संघटनेचे आजची 4थी बैठक. फारसा हातचं राखून बोलायचं मी फंदात पडत नाही, कुठत नाही. 2-4 कॉलेज इथं जरी एखाद्या दिवशी वर्गात गेलो, बोलायची पाळी आली तर मग मी आहे ते मोकळेपणाने बोलतो. असं स्टेजवर उभं राहिलं होते नाटकीपणाने बोललंच पाहिजे असंही काही नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं मन मोकळं बोलत असतो. आपली मुळात महानुभाव लोक खूप कमी आहेत. कोपरगाव शहरातच आमचे पुजारी म्हणून 3-4 घर आहेत. खूप आणि सगळीकडे अशीच परिस्थिती कमी अधिक फरकाने. म्हणजे आता उद्देश मंडळी बऱ्यापैकी आहे, त्यांच्या पद्धतीने चालू असतं. काही की उद्देशी मंडळी आपल्या पुजाऱ्यांपेक्षाही जास्त कट्टर पाळणारी आहेत. काही की पुजारी मंडळी सोयीला तसंच पाळणारी आहे. उद्देशी मंडळीचंही तसंच आहे. पण आपण त्या फार खोलात न घुसता आपण जर स्वामींना मानतो, आपला सगळ्यांचा केंद्रबिंदू तो एकच आहे, स्वामी तिथूनच सगळ्यांची सुरुवात आहे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना एक आग्रहाचं सांगणं आहे, मुळात कुणी लक्ष द्यावं अशी आपली संख्याच नाही. ते काय असेल ते सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, आपण पण ते थोडंसं भान राहून जर हे सांभाळून घेतलं ना, समजून घेतलं ना, तर आपल्यात खूप आमूलाग्र बदल होतील. आपली संख्या ते कुणी आता इथलं कोपरगावच्या शहराचं घ्या. आमच्या कोपरगाव शहराची लोकसंख्या आता 67,000 आहे. नवीन लोकसंख्ये 67,000 लोकसंख्येमध्ये आम्ही 10-12 जण पण नाही, म्हणजे टक्केवारीच काढता येत नाही तुम्हाला, अशी परिस्थिती. तिथेही जर स्वामी तुम्हाला उठायला बसायला जागा देत असतील तर तुम्ही जगूनच राहायला पाहिजे ना. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय सगळ्यांना, आपल्याला आपण जिथं आहोत ना तिथं आपण लक्षवेधी आहोत. कुठेही असू द्या, कोणी असू द्या, वेगळ्या आचरण कितीही गर्दीत जा तुम्ही, मानव वेगळे दिसतात, उठूनच दिसतात. म्हणजे ते कपड्यांमुळे दिसतील, जे साधन सुचितेमुळे दिसतील, दंडवतमुळे दिसतील, ते वेगळ्याच. ते तुम्ही हे ऍक्सेप्ट करा ना, काही पॉझिटिव्ह गोष्टी घ्या ना. तुम्ही प्रत्येक गोष्टी मी वेळेस ते सांगत असतो. मुळात मी बाजू मी नाशिकच्या मेळाव्यातच मांडली. स्वामींनी माझी उठायची बसायची सगळी व्यवस्था स्वामींनी माझी करून दिली. माझी परिस्थिती नसताना, ऐकत नसताना, कुवत नसताना स्वामींची कृपा आहे. की स्वामींना वाटलं की ते आपल्यात शेंदूर चालत नाही, म्हणून स्वामींनी मला शेंदूर पातला. सगळेच म्हणते गावही बऱ्यापैकी काळजी घेत राहतं, सगळेच आता सगळेच काळजी घ्यायला लागले. मला हे सांगायचंय तुम्हाला की आपण मुख्य केंद्रबिंदू फक्त मी मार्गदर्शन. आता तुम्ही सगळे आलेलेच आहे, पाहुणे म्हणून आलेच आहे. तुम्हाला माझं ऐकणं भागाच आहे, अर्धा पाऊण तास का होईना मी जेवढं बोलल तेवढं. मला तुम्हाला एक लक्षात आणून द्यायचंय चांगल्या भाषेत, आपण सकारात्मक दृष्ट्या राहिलं पाहिजे. स्वामींची आपल्यावर कृपा आहे. अडचणी प्रत्येकाला आहेत, प्रापंचिक अडचणी प्रत्येकाला, कोणीच सुटलेली नाही याच्यातून. म्हणजे फार तुम्ही नीट जर अभ्यास केला ना, शिपायापासून तर फार आपलं जे भारताचं सर्वोच्च स्थान असेल मोदीजी, तर मोदीजी पर्यंत प्रत्येकाला अडचणी आहेत. मोदीजींच्या अडचणी तुम्हाला काय सांगायचं आता, म्हणजे ते स्टेजवर बोलायचे नाही अडचणी. त्यांना राष्ट्रपतीची अडचण आहे, सुप्रीम कोर्टाची अडचण आहे, डोनाल्ड ट्रम्प उठता दम देत राहतो त्याची अडचण आहे, तर रशियाची अडचण आहे. जो बारीक सारखे म्हणजे माणूस म्हणून तो जन्माला आला ना साहेब, त्याला प्रत्येकाला अडचण आहे. आपण आपल्याच अडचणींचा रिकामा भाऊ करत राहतो. जे आपल्याला चांगलं आहे ना ते घ्या, त्याच्या पद्धतीने चालत राहणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझे जे थोडे पाय टेकले ना, त्याचं मी सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान सांगतो. आपल्याला कोणाकडे जायला यायला कमीपणा वाटायलाच नाही पाहिजे. मुळात आपण जर डोक्यात घेतलं ना, आपण खूप वेळ आहे. मुळात आपण लक्षात घ्या, आपण महानुभाव आहे, स्वामींचे पुजारी आहे. एक नंबर तर आपलाच आहे. स्वामींच्या जवळ जायचा, तिथं काही कोणाचा वादाचा आणि याचा काहीच विषय नाही. म्हणजे किती फार पट्टा निश्चित मंद असू द्या, कोणी असू द्या, काही असू द्या, त्यांचा अभ्यास तत्वज्ञान ते सगळं बाजूला राहिले तरी स्वामींनी सगळ्यात आधी एक नंबर तर तुमचाच केलाय. पूजा अर्चा सगळ्याचा अधिकार स्वामींनी सगळ्यात आधी तुम्हाला दिलाय, आपल्याला दिलाय पुजारी लोकांना. ते अधिकार करताना स्वामींनी आपल्याला जोडी दिलेली.
सगळ्यात मोठं तत्वज्ञान स्वामींनी आपल्याला शिकवलंय की तू गर्व करू नको, कोणत्याच गोष्टीचा अभिमान धरू नको. ते जर आपण थोडस जर लक्षात घेतलं, मुळात आपण जोडी आहे. मी काय समजत राहतो, मी खानदानी मानव आहे, मी खानदानी पुजारी आहे. मी माझ्यासाठी काही मागत नाही कोणाकडं. अगोदर देवासाठी मागतो, देवाच्या पूजेसाठी मागतो. कमीपणा मानायचं मला काही कारणच नाही ना. म्हणून आपण सगळ्यांना मागतच बसायचं हाही विषय नाही. आपण फक्त थोडासा आपला अहंकार बाजूला ठेवला, इगो बाजूला ठेवला. मी लय शाहजूक आहे, मी लय मोठा आहे, मला याची गरजच नाही, मला त्याची गरजच नाही. आपला अगोदरच कार्यक्रम केलाच आहे. बाकी सगळ्यांनी मिळून आपण आपल्या हाताने आपण आपला कार्यक्रम करून घेऊ. बरोबर आहे का नाही? आपण जर आपल्या डोक्यात तेच घेत बसलो, मुळात आपण सगळ्या अर्थाने आपण समजून जर घेतलं आपण किती का हो, मग आपल्याला सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायची. म्हणजे त्याच्यात आपले पुजारी पण येतात. आपण गावात तर राहतोच ना मिळून मिसळून. बरोबर आहे का नाही? आता मी 66,000 लोकसंख्येत 10-12 जण राहतो, लीट राहतो म्हणून आम्हाला गावात ठेवलेलं नादून गावाने कधी झुसकून दिला असतं. आता हे लक्षात आणून द्यायचं तुमच्या की आपण जसे गावात काळजी घेऊन राहतो, कुटुंबात काळजी घेऊन राहतो, तसं थोडस समाजालाच कुटुंब मानून समाजाची जर काळजी घेऊन राहिलो तर आपले निम्मे प्रश्न मिटून जातील ना. आत्ताच उदाहरण घ्या बरं. आत्ता तुम्हाला आपण चौकी बघ, मुळात या चौथ्या बैठक तूच सांगतो दुर्गुण माझा पुन्हा. मुळात चौथ्या बैठकीचं काही कारणच नव्हतं. आपलं जर ठरलं होतं सगळ्यांचं, परत काही लोकांनी काढलं तर आपलं 5 बैठक ठरलेलं आहे आणि चौथी बैठक घेतलीच पाहिजे. अगोदर एका ठिकाणी मला नाव घ्यायचं नाही, कोणाचंच काही नाही, म्हणजे मला कोणाला दुःख व्हायचं सुद्धा नाही, तो विषय सुद्धा नाही. अगोदर कोणतरी चौथी बैठक ठरवली होती, परत त्यांच्यातच काहीतरी राजकारण आलं, याच्याकडे नको त्याच्याकडे कुटुंबात काळजी घेऊन राहतो. तसं थोडस समाजालाच कुटुंब मानून समाजाची जर काळजी घेऊन राहिलो तर आपले निम्मे प्रश्न मिटून जातील ना. आत्ता जर उदाहरण घ्या बरं. आत्ता तुम्हाला आपण चौकी बघ, या चौथ्या बैठकीत तूच सांगतो दुर्गुण माझा पुन्हा. चौथ्या बैठकीचं काही कारणच नव्हतं. आपलं जर ठरलं होतं सगळ्यांचं, परत काही लोकांनी काढलं आपलं 5 बैठक. श्री क्षेत्र पंचवडी परमपूज्य श्री विष्णू सोडून द्यावं सारे मनाचे खारेपण, समाजाच्या हिता एकवटा सारेजण, समाजाच्या हिता एकवटा सारेजण. सोडून द्यावं सारे मनाचे खारेपण, सोडून द्यावं सारे मनाचे खारेपण, समाजाच्या हिता एकवटा सारेजण, समाजाच्या हिता एकवटा
झेंड्याखाली सारे एक ये बसा, एका झेंड्याखाली सारे एक या बसा, समाजाच्या हिता एकवटा सारेजण, समाजाच्या हिता एकवटा सारेजण. आमच्या समाधानांना एक कविताताई आहे, बरेच काही व्यक्ती आहे, अनुभव आहे. आपले सर्वांचे आधारस्तंभ पोलीस पाटील आहेत आपल्यासोबत. महत्वाचं म्हणजे काय हे बघा, ही आता प्रश्न निर्माण कसे होतात आम्ही बरेच पाहिले. अष्टशताब्दीपासून आम्ही पाहतोय कोण काय करतो कोण काय नाही. आता आम्ही पण प्रश्नांना उत्तर देत होतो, पण आता असं अभ्यासाला भेटलं की बरेच ऍक्टिव्ह झालेले आहेत आपण सर्व. पण आता याच्यात थोडक्यात मी स्पष्ट बोलतो, जसं हिरालाल भाऊ बोलले तसं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आता संघटना तयार होते, संघटनेमध्ये आपल्याला पद भेटतं का बाबा, आपल्याला सदस्यपद भेटतं का बाबा, याच्यावर पण मतांतर चर्चेचे रूपांतर म्हणजे वैयक्तिक मतभेद होतात. ते वैयक्तिक मतभेद जे आहे ते समाजामध्ये आणू नये ही हात जोडून कळकळीची आणि नम्रतेची विनंती. म्हणजे कोणाचीच नाही, प्रत्येकाचे वैयक्तिक मतभेद जे असतात ते जागतिक ठेवणे आणि ते समाजात विलीन करायचेच नाही. समोर आपल्या समाजाचा कसा फायदा होईल याच्यावर चर्चा करा. आमच्यासारखी युवा पोरं आम्हाला पैशाची गरज नाही, पण आम्ही कार्य करणार. पाठीमागं पण केलेलं आहे आम्ही. असं एवढा पैसा लागत नाही, पण वेळ देऊ शकतो, थोडाफार पैसा पण देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे तन मन धनाने आम्ही कार्य करायला बरेच युवा बांधव आपले महाराष्ट्रातून तयार आहेत. जर मनात पॉझिटिव्ह विचार जर असला तर काही पण कार्य करू शकतो. आणि मनातच निगेटिव्ह जर विचार असला मला पद भेटत पाहिजे, आता मला यासाठी कोणतंच पद मला घ्यायचं नाही किंवा सदस्य सुद्धा नको. कारण बोललो ना मागच्या वेळेस, पण मी 100% माझा पॉझिटिव्ह विचार आहे ना. आपल्या ठिकाणी दुसरे जर कोणी असते तर आपण थिंकिंग आपण विचार काय करतो. समोरचा जो व्यक्ती हा समाजासाठी फायद्याचा आहे आणि समाजासाठी काहीतरी कार्य हिताचंच होणार आहे. आपण 100% सहकार्य काय हरकत आहे. आपण वैयक्तिक त्यांच्या उपकारच करत नाही, आपण आपल्या समाजासाठी समाज हिताचं काय कार्य होतंय त्याच्यावर प्रेम करा, तरच आपलं समाज संघटन शेवटपर्यंत जाईल आणि संघटना समोर कार्यरत राहील. नाही तर कार्यरत राहणारच नाही. आपण वैयक्तिक जर स्वार्थ साधला तर संघटना नाही होऊ शकत. वैयक्तिक स्वार्थ साधला नाही होऊ शकत ना. तुम्ही तुमच्या समाज हिताचं काय एम आहे, समाजाचा काय फायदा होणार आहे हे बघा. प्रत्येकाला किराणा होऊन द्यायची गरज नाही, पण एखाद्या ठिकाणी एखाद्या गावात आपले एकच घर आहे, त्या ठिकाणी काही अडचण येत असते, त्या अडचणीचं निवारण करते वेळेस त्या वैयक्तिक एका व्यक्तीला, जसं अरुण भाऊ म्हणले की या ठिकाणी 67,000 लोकसंख्या आहे आणि आपले 10-12 म्हणजे 2-3 घरांमध्ये 10-12 व्यक्ती आहे. आपला दुर्गुण राहत लागते ना, साहजिकच आहे. मोजकेच असे गाव आहेत की त्या ठिकाणी आपले जास्त घर आहेत, जसे की वाकी 45 जायचा देव, तिथं आपले समाज बांधव खूप आहेत. पण 99 नाही 95% जवळपास असे गाव आहेत तिथं 2-3 घर आहेत. त्या ठिकाणी आपल्या संघटनेचा 100% उपयोग होणार. कसा होणार, आपण विशेष त्या ठिकाणी जाऊ शकतो ना, काय अडचण आल्यावर. समाज हिताचा हाच तर फायदा आहे. धबधबा त्या ठिकाणी पडणं हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या महानुभाव गोपी पुजारी समाजामध्ये राजकीय लेवलला एवढ्या ओळखीचे लोक नव्हते किंवा एकमेकांचे कॉन्टॅक्ट नव्हते. आता बऱ्यापैकी झालेले आहेत ना. आप्पासारखे माणसं आले, अरुणभाऊ सारखे आले, नाना आहेत, कविताताई आहेत. आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करून त्यांना नुसतं सपोर्ट जरी केला सर्वांनी आपल्या युवा बांधवांनी मिळून, तर आपण पुढे जाऊ शकतो ना. मला फक्त हेच म्हणायचं आहे, सगळ्यांनी जे सांगितलंय तेच की म्हणजे कोण आपण काय करू शकत नाही म्हणून दुसरा करतोय त्याच्या पाय उठण्यात काही अर्थ नाही. कोण करतोय ना सहकार्य करा फक्त, बाकी काय. म्हणजे पैशाने नाही देता येत तर निदान विचारांनी तरी तुम्ही समृद्ध व्हा, विचारांनी समृद्ध राहा ना. पैशाने नाहीये तर विचारांनी राहा. दुसरा करतोय त्याला सपोर्ट करा की जेणेकरून तो पुढे जाईल. आपण महानुभाव पंथाचे आहोत याचा विचार करा सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी जो करणार आहे तो पुढे गेला तर आपण आपोआपच पुढे जाणार आहे. तुम्ही त्याचे पाय खेचलात तर तुम्ही पण मागे, तो पण मागे. त्याच्यामुळे आपल्याला जर पुढे जायचं तर कोणाला तरी पुढे जाऊ द्या. तो 4 पावलं गेला तर तुम्ही 1 पाऊल तरी आपोआपच जाणार. पण तो नाही गेला तुम्ही पण
एकाला आधी पुढे जाऊया, तो सगळ्यांना वर घेईल, हे लक्षात ठेवा. बाकी काय बोलणार अजून, बाकी सगळ्यांना आता बोलायचा चान्स देते. फक्त हेच की जे ग्रुपवर होतं ते होऊ देऊ नका. सगळी इतके सारे आले, त्यांनी काय केलं, मग आपण करून दाखवा ना, की त्यांना वाटलं पाहिजे आम्ही नाही करू शकलो ते यांनी केलं, असं वाटलं पाहिजे. कोणी इतके आधी आले आणि तितके आधी गेले ते नको. आपल्याला ते गेलं पुढे काय होणार आहे ना ते बघा. बस जास्त काय मी वक्ता नाहीये म्हणून मी एवढंच बोलतो. दत्तात्रय महाराज की जय. आपल्या या अखिल विश्व महानुभाव पुजारी भोपे समाज संघटन त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली आज ही 4थी बैठक. या बैठकीला उपस्थित असलेले सर्व संतगण, आजच्या या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कोठीकर दादाजी, संपूर्ण व्यासपीठ आणि या संघटनेच्या चळवळीला आज 5 महिने 2 दिवस झालेले आहेत. पहिली बैठक आपली संभाजीनगरला 7 जूनला झाली होती. दुसरी बैठक आपली नाशिकला झाली. तिसरी बैठक आपली श्री क्षेत्र कनाशीला झाली आणि आज ही 4थी बैठक. या 4थ्या बैठकीपासून सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. पहा, समाजासाठी तोच जिंकतो ज्याचं समाजाकडे काहीतरी घेणं असतं. समाजाला द्यायला सुद्धा काहीतरी बाकी लागतं. 2 वेळेला ह्या मीटिंगा कॅन्सल झाल्यानंतर शेवटी त्या मीटिंगचं भाग्य, बैठकीचं भाग्य आणि या समाज बांधवांना होणारा जे काही सेवेची भाग्य आपल्या या दादांना लाभलेलं आहे, ते खरोखर ते भाग्यवान आहे. बंधूंनो, संघटना कशासाठी असावी, संघटनेची आपल्या समाजाला गरज काय, याचे जर आपल्याला अनुभव विचारायचे असतील तर खरोखर ज्या गावामध्ये 2 एकांकी घरं आहेत 10च्या आत, तेथे समाज बांधवांना विचारा की ते कशा कशा प्रकारचे संघटन स्थापनेसाठी त्यांनी आपल्याला सपोर्ट काय केला, त्यांनी कशा प्रकारचे दुःख सहन केले. मी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवासी. बंधूंनो, आमच्या गावाचा एक किस्सा सांगतो. ज्या वेळेस आपल्या समाज बांधवाला आपल्या घराशेजारी राहणाऱ्या एक बहुसंख्य समाजाच्या माणसाने त्याच्याशी ज्या वेळेस वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्याच्यावर पोलीस कंप्लेंट करण्यात आली, त्या माणसाला जामीन मिळत नव्हता. विचार करा तुम्ही की समाजाचे अल्पसंख्याक लोक जर आपल्या अशा ठिकाणी राहत असतील, त्याच्यावर जर कुठल्या प्रकारचा जर अन्याय होत असेल तर अशा वेळेस त्या माणसासाठी त्या गावामध्ये त्याला साक्षीदार सुद्धा किंवा जामीन सुद्धा मिळू नये, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अशा ठिकाणी ज्या वेळेस आपल्या समाजाची काही संघटना स्थापन होईल आणि त्या संघटनेचे जे काही आपणसारखे अध्यक्ष असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, खरोखर संघटना जर स्थापन झाली तर हे पदाधिकारी त्या लोकांसाठी नक्कीच धावून जातील. म्हणून अशा दुःखाच्या समयी या संघटनेची आपल्याला खरोखर काय महत्व आहे या संघटनेचं हे कळतं. आमचे बंधू की ज्यांनी शून्यातून असं विश्व निर्माण केलं, असे शिक्षण महर्षी हिलालभाऊ मराठे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोटी साहेब, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय की ज्यांच्या दरबारात रोज 400 ते 500 हजार लोक आमच्या आपण समोर असतात, असे आमचे प्रभाकर आप्पा भोजने, तसेच आमचे शिरपूरहून आलेले खास करून मुलक मदनी तो आमचे राजूभाऊ कोटी
आदरणीय आमचे शिंदे संस्थांचे आमचे दाजी शोलीकर सर. सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच, हिरालाल भाऊचा आणि माझा संबंध 40 वर्षापूर्वी झालेला आहे. कारण त्यांची बहीण माझ्या बीड जिल्ह्यामध्ये दिली आणि माझ्या नातेवाईकामध्ये दिली आणि या उपक्रमामध्ये हा पहिला कार्यक्रम होतोय. याबद्दल हिरालाल भाऊने घेतलेला हा कार्यक्रम मी त्यांच्या अत्यंत समाजाबद्दल आभारी आहे. दुसरी गोष्ट अशी की या समाजाचे 4 ते 5 वर्षापूर्वी आप्पाचं नाव मी नुसतं ऐकून होतो, परंतु या 2 वर्षामध्ये मला आप्पाची इतकी कारकीर्द आढळली. कारण 1977ला आपल्या 69ला हे परिषद स्थापन झालं. फक्त भोपे परिषद होतं, अखिल भारतीय भोपे परिषद. आणि 73ला माझं इथं पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनपासून जे सुरुवात झाली या परिषदेला आणि माझ्या गावामध्ये 76 पासून भोपे हे नाव लागले. माझे जुने सहकारी केशवनाना भोजने हे वहिनीचे राहणारे या कामाचे आबासाहेब वांदेस्कर, कन्यालालजी लाल या माणसांनी या समाजासाठी आपले स्वतःच देह दिलं आणि या समाजाला आतापर्यंत भोपे नाव 4 मध्ये यांनी टाकून दिलं. त्या माणसाचे या समाजाबद्दल मलाच माहिती. आता ही 3री 4थी झाली, 4थी बैठक आहे आपली. मागं 3री होती नाशिकला झाली. त्यावेळेस जसं आता हिरालाल भाऊंनी सांगितलं, हिरालाल भाऊंनी नियोजन बी खूप छान केलं. खूप त्यांची तळमळ आहे समाजाविषयी, इथं आलेल्या सर्वांचीच तळमळ आहे. तळागाळातून फार म्हणजे आज समजा का ज्याची नाही त्याची तळमळ आहे काही संघटना व्हावी. जो तिथपर्यंत पोहोचू नाही शकत, आडी अडचणी घेऊन नाही जाऊ शकत म्हणून ही संघटना करणे. कारण एकीचं बळ खूप महत्वाचं असतं. आता जसं आपण म्हटलो का एका गावातून शिरपूरचे राजेभाऊ म्हटलं एका गावातून 2 जण आहेत, ते तिथपर्यंत पोहोचू नाही शकत. काही जर त्यांच्या आडी अडचणी असतील, समाजाविषयी असतील किंवा काय, तर ते पोहोचू नाही शकत म्हणून संघटना महत्वाची. त्याच्यासाठी आपण हे सज्जे जसे मठ मंदिराच्या असो, आडी अडचणी असो, आपल्या काही आडी अडचणी आहेत पूर्वजांपासून आपल्या आलेल्या आडी अडचणी मंदिराच्या, त्याच्यासाठी करणे, त्याच्यासाठी शब्द दिलेला आहे. आम्ही महाराष्ट्र सदनला होतो, दिल्लीला 5 दिवस होतो. त्यावेळेस आमचे माझे मित्र बाळासाहेब आमदार, बाळासाहेब सानप होते, मी होतो, दत्ताजी नाना होते, त्यानंतर आमचे प्रकाश नंदवरे होते, परत कारंजीकर बाबा. आमचा तिथं विषय झालेला मठ मंदिरांविषयी ते होणार, आम्ही करणार. त्यांनी शब्द दिलेला आहे, जे उचित आहे ते उचितच होईल, जे अनुचित ते नाही होणार. पण जे उचित आहे जिथं आणण्यात आलं ते होणार. त्यानंतर कास्टचा विषय, तो कास्टचा पण विषय घेणार. आपण त्यासाठी निवेदन दिलं. हिरालाल भाऊ होते, आनंद भाऊ होते, आपण समाज बांधव बी होते तिथं उपस्थित कार्यक्रमाला, अधिवेशनाला. आता मागे नाशिकला जसं म्हणतोय आपण का कमीत कमी 2000 लोकसंख्या होती कार्यक्रमाला, 1600 ते 1700 लोकसंख्या होती. त्यात महिला वर्ग होता 300-400. सांगण्याचं तात्पर्य असं का तिथं पुजारी बांधवांची उपस्थिती प्रमाणात जास्त होती, कारण तिथं रहिवासी तेवढे उपस्थिती त्यांची पुजारी बांधवांची. जसं आता आपल्या कोपरगावला म्हणजे 12 जण आहे, समजा 12 जण आहे, पण त्यांची आडी अडचणी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हवे, तिथपर्यंत ही संघटना पोहोचली पाहिजे. त्यांनी नाही आले तर आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे, हे महत्वाचं आहे. दुसरं असं कमी अध्यक्ष नाहीये, समाजसेवक अध्यक्ष म्हणून तुमचा मोठेपणा, पण मी समाजसेवक म्हणूनच राहील आणि एक सदस्य म्हणून राहील. त्यात पंचावतार परमेश्वर प्रभू श्री कृपा आहे आपल्या मागं. जाळीचे बाबा आहे, रुद्रपूरचे बाबा आहे, पांचाळेश्वरच्या बाबांची कृपा आहे, फलटणच्या बाबांची कृपा आहे. हिरालाल भाऊ इतके सक्रिय आहे कार्याला का त्यांचं मी पाहतोय, जेव्हापासून ते जॉईन झाले तेव्हापासून त्यांचे कार्य पाहतोय आहे. बाप्पा भाऊंचे विचार आहे, समाधान भाऊ आहे, आपले अजित भाऊंनी इथं उपस्थित, त्यांच्या मागे थोड्या आडी अडचणी असल्यामुळे त्यांची आठवण येते अजित भाऊंची. परत आपले टायगर भाऊ आहे आणि उपस्थित सर्व इथं पुजारी बांधव आहे, केशव भाऊ वगैरे, आपण जसे त्याचे सक्रिय सगळे करू शकतात तेवढं आहे. पण तुम्ही म्हणता डिस्टर्ब झालं, डिस्टर्ब नव्हतं झालं. कोणाचे समज गैरसमज होऊ नये म्हणून मी त्यातून बाहेर निघलो होतो. एखाद्याला वाटेल का आपण अध्यक्ष होण्यासाठी जे करताय काय, म्हणून मी म्हटलं नाही, मी अध्यक्षांना होताही काम करत तयार होतो.
ते तर पूर्ण 108 मण्यांची होते, तर त्याला गुरुमणी पण लागतो. तो कुठेतरी तो गुरुमणी बी आपला पक्का असावा. तो गुरुमणीशिवाय ती बाळ पूर्ण होत नाही. म्हणून सांगतो का हा शासनात आपण फिर्याद असो काय आपल्या अडीअडचणी असो त्या आपण करू शकतो, मांडू शकतो, सगळ्या काही गोष्टी करू शकतो. पण जसं आता आपल्याला समजा विधानसभा आमदार पुजारी समाजाचे म्हणजे एक विधानसभा आहे, त्यात एक आमदार आपला झालाच पाहिजे पुजारी समाजाचा आहे ना, आपली इच्छा पण येते. दुसऱ्या बैठकीला आपल्या तिकडं मी सांगतो आता 1600-1700 पुजारी बांध होते. किती? त्यात महिला आपल्या महिला वर्गात 500 होत्या, बरोबर. तर हॉल कमी पडला होता आपल्याला. पण मला सांगायचं म्हणजे हेच सांगतोय, का सांगतोय तर आपल्या ह्या कोपरगावमध्ये जर समजा 2च घरं असतील किंवा 3च घरं असतील, हिरालाल भाऊ किती मदत करणार आहे पुजाऱ्यांना इथं? त्यांच्या अडचणी असल्या तर हिरालाल भाऊलाही घरदार आहे ना हो, त्यांनाही संसार प्रपंच आहे. एखादा म्हटलं हिरालाल जेव्हा 50,000 लागतं, हिरालाल भाऊ देतील तर एवढं खाली परत उभा राहायला लागणारा त्यांनी होत ना. त्याच्यासाठी संघटना आहे, त्यातून काहीतरी आपण हातभार लावत जाऊ, तिथपर्यंत पोहोचू, तिथपर्यंत देत चालू. आणि सर्वांनी जर मिळून केलं तर होणार. शाळेचा मार्ग आता जसं केशव भाऊनी खूप चांगलं सांगितलं मागाशी, का खूप आयानी घेण्यासारखं पण येते, का आपण सर्वांनी मिळून जर केलं तर खूप काही होतंय. मी आताही सांगतो, मला अध्यक्षपदाची काही गरजही नाही. मी आता जे नाही इथं त्यांनाही सांगू इच्छितो, मला अध्यक्षपदाची गरज नाही. मी तिथपर्यंत जातो, पोचतो, बसतो, उठतो, मला त्याची गरज नाही. मी ते असंही करू शकतो. पण स्वामीची इच्छा जे काय असेल त्यांनीच लिहिलेले. हिरालाल भाऊ म्हटले, मला अनुभव म्हटले, काही आपले ज्येष्ठ म्हटले, अमृते बाबा वगैरे सगळे टायगर सगळ्यांचं म्हणणे तुम्ही वाच. आणि मग ठीक आहे, अशा परीने करू कार्य, अशाने तर करतो, असंही करू. पण एवढंच म्हणणं आहे का आता माझ्याकडनं काही चुकलं असं तर माफ करा बोलताना. सर्व पुजारी बांधवांकडनं भगिनींकडनं मी क्षमा मागतो, काही चुकलं असं कोणाकडचं नाव घेण्यात मी. पण हे सांगायचंच तात्पर्य एवढं का जे कोणी बोलतंय, व्हॉट्सअपला बोलतंय, व्हॉट्सअप ग्रुपवर काय बोलतंय, तर मी त्याच्याकडे खरंच लक्ष देत नाही. त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला ब्रेन काय खराब करायचा. मी फक्त त्याच्यातून जायचं कारण एवढंच होतं का ते म्हणजे विषय सोडून बोलणारे, आणि त्या विषयाला न धरून चालणारे, मग तिथे काय दागा जुळतो. मग तो विषय सोडलेला माझं तिथं विषय नाही चालत ना. एवढंच सांगत होतं माझं. आता मी एवढंच सांगतोय का काही असो कामं कार्य काही असो आपल्या समाजातून आम्ही करू म्हणजे करू, आपली संघटना करत हा शब्द. आणि यांना हिरालाल भाऊंना आम्हाला खूप मार्गदर्शन करणं आहे, शिंगाच्या सरांना पण मार्गदर्शन करणं. नावाचे सर आहेत तुम्ही दोघं. आम्हाला शैक्षणिक याच्यातून पोरा बाळांना वगैरे पुढच्या पिढीला पण त्याच्यातून मार्गदर्शन करणं आहे. हो हा ते हा तिकडे तर त्यांनी असं सांगितलं मला, आम्ही हँडल केलंय म्हणजे आमच्याकडून झालंय म्हणजे फडणवीस साहेब आमचे मित्र आहे. म्हणलं ठीक आहे म्हणजे करून घेतलं आम्ही देवा भाऊंकडनं. मग ठीक आहे म्हटलो. पण मुख्यमंत्र्यांना पुढे विचारांना इथलं माहिती खालचं काय चाललंय त्यांची का, त्या विचारांना काही माहिती ना काय चाललंय खाली, तिथपर्यंत पोहोचलेच नाही तर कसं काय. म्हणजे आश्वासन दिलं नुसतं समाजाला का झालंय, करतोय, केलंय आम्ही, पण त्याच्यामुळे ही अडचण उभी झाली ना. म्हणजे जर त्यावेळेस आम्हाला सांगितलं असतं, मला सांगितलं असतं तर आपण काहीतरी पर्याय केला असता ना. तिथपर्यंत म्हणजे गळ्यापाशी फास आला म्हणून म्हणायचं का माणूस लटकला, अशी गंमत झाली. काय होतं माहितीये का, त्यावेळेस मी 2दा-3दा याची हिरालाल भाऊ चौकशी केली. सरांना माहिती आहे, आम्ही शिंगाला पण येले 3-4 वेळा आम्ही चौघत चौघेले, कारण आमच्यात विषय होत राहतात ना ह्या गोष्टींचा. आणि त्यावर आपण पर्याय बी घेतला असता लवकर, आणि करू ना, अजून मी वेळ काही गेली नाही तर करू पर्याय. पण एवढं जे म्हणणं का लपू नका, तुमच्या मोठेपणासाठी किंवा लोकांमध्ये तुम्ही तुमचं मोठेपणा करण्यासाठी काहीतरी खोटे आश्वासन देऊ नका कोणाला समाजात. आणि काही सांगू नका का आम्ही हे करतोय ते करतोय, होत असेल तर सांगा, नाही तर नका आम्हाला सांगा, आम्ही करू. तेवढं तर आम्ही तत्पर आहे ना, सज्ज आहे ना, करू. परमेश्वर करून घेतोय, ही तळमळ मनातून आहे म्हणून बोलतोय. आणि मी काही कोणाला घाबरण्यासारखा नाहीये. तर ते बोलले अहो याचे असे माझ्याकडे 500 लोक रोज असतात, ते नाही. फक्त मी का त्याच्यातून हे जातो तर त्यांचा समज गैरसमज नको व्हायला का आप्पा हे फक्त पदासाठीच करताय. माझ्याकडे मोठमोठे पद आहे, मी ते नाही घेऊन राहिलो तर इकडे कशाला करणार काय. ते पण फक्त हे कार्य समाजासाठी करायचंय, मठ मंदिरासाठी करायचंय.
आणि काही गोष्टी आपल्या कास्टसाठी, कास्ट सर्टिफिकेटसाठी, याच्यासाठी आज ते तळमळ. आता जसं जेणेकरून काही अपघाती पाहिले आम्ही फोनपेने मार्ग, आता माझ्याकडे काही समाज बांधवांचे पैसे जमा होते पूरग्रह याच्यात निधीमध्ये आहे ते अजून काहींचे 45 वर्षाचे, तर ते पण आता त्याच्यातून आपण 45 रुपये गेल्यावर काहीतरी करणार आहे, त्याला अजून पैसे टाकून ते करू. जशी आता हिरालाल भाऊंची जशी आहे मनातून अंतःकरणातून जी भावना आहे, जशी तुम्ही सर्व समाज बांधव आपले, जसे हरिभाऊ आहे, इंद्रबन भाऊ आहे, परत आपले अर्जुन भाऊ आलेले, सर्वांची तळमळ आहे. पण का तर समाजासाठी, समाजाच्या कार्यासाठी, एक मानव पंथासाठी आपली तळमळ आहे. मी तुम्हाला इतकं सांगितलं, महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही 4 दिवस होतो मुक्कामी. महाराष्ट्र सदनमध्ये किती? 4 दिवस. 4 दिवसात असं मला नाही वाटलं की कुणी आपल्याविषयी वाईट बोलले. सर्व साधूंमध्ये होतो मी खरं सांगतोय तुम्हाला, सर्व साधूंमध्ये होतो, सर्व मंत्र्यांमध्ये बसेल होतो, पण आम्ही एक रूम मध्ये 8 जण होतो, गप्पा मारायचो, पण कोणी वाईट नाही बोललो. आपण ही भावना आणू नये. जे झालं ना, ज्यांनी केलं त्याला धरावं, पण ज्यांनी नाही केलं त्याला नाव नाही ठेवून खायला. कुटुंबात काळजी घेऊन राहतो, तसं थोडस समाजालाच कुटुंब मानून समाजाची जर काळजी घेऊन राहिलो तर आपल्या युनियन जातो ना. आता जर उदाहरण घ्यावं, आता तुम्हाला आपण चौकी बघ, मुळात चौथ्या बैठकी तोच सांगतो, दुर्गुण माझा पुन्हा मुळात चौथ्या बैठकीचं काही कारणच नव्हतं. आपलं जर ठरलं होतं सगळ्यांचं, परत काही लोकांनी काढलं आपलं 5 बाई थोडे पाय टेकले ना, त्याचं मी सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान सांगतो. आपल्याला कोणाकडे जायला यायला कमीपणा वाटायलाच नाही पाहिजे. मुळात आपण जर डोक्यात घेतलं ना, आपण खूप वेगळे, मुळात आपण लक्षात घ्या, आपण महानुभव आहे, स्वामींचे पुजारी आहे, 1 नंबर तर आपलाच आहे. स्वामींच्या जवळ जायचा, तिथं काही कोणाचा वादाचा आणि याचा काहीच विषय नाही. म्हणजे किती बार पट्टाभिषिक मंत असू द्या, कोणी असू द्या, काही असू द्या, त्यांचा अभ्यास तत्वज्ञान ते सगळं बाजूला राहिले तरी स्वामींनी सगळ्यात आधी 1 नंबर तर तुमचाच केलाय. पूजा अर्चा सगळ्याचा अधिकार स्वामींनी सगळ्यात आधी तुम्हाला दिलाय, आपल्याला दिलाय, पुजारी लोकांना. ते अधिकार देताना स्वामींनी आपल्याला जोडी दिलेली. सगळ्यात मोठं तत्वज्ञान स्वामींनी आपल्याला शिकवलंय की तू